केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा। देशामध्ये 7 टप्प्यात मतदान होणार। देशामध्ये लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान। 19 एप्रिल ते 1 जून या 7 टप्प्यामध्ये मतदान पार पडणार। 7 टप्प्यातलं मतदान पूर्ण झाल्यावर 4 जूनला मतमोजणी। मतमोजणीनंतर देशातलं नवीन सरकार येणार। महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात मतदान। लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदार हक्क बजावणार। महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या 5 टप्प्यात मतदान। 4 जूनला मतमोजणी। महाराष्ट्रात 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक मतदारसंघात मतदान पार पडणार। 26 एप्रिलला महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी आणि लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान। 7 मे रोजी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात मतदान। रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात मतदान। 13 मे रोजी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचं मतदान। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघात मतदान पार पडणार। तर 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं महाराष्ट्रातलं मतदान 20 मे रोजी, ज्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या 6 मतदारसंघामध्ये मतदान होणार। 4 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा। आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, अरुणाचलमध्ये निवडणुका होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।